नमस्कार. आज 20 मे 2026. आजच्या ठळक बातम्या. महाराष्ट्र सरकारने 25,400 मेगावॅट क्षमतेच्या अणुऊर्जा प्रकल्पासाठी 4 कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले. राज्याच्या ऊर्जा क्षेत्रासाठी हा मोठा निर्णय मानला जात आहे. यंदा मान्सून महाराष्ट्रात लवकर दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात व्यावसायिक वाहन चालकांसाठी मराठी भाषा ज्ञान सक्तीच्या निर्णयावरून वाद वाढत आहे. सरकारने तपास मोहीम सुरू करण्याचे संकेत दिले आहे. IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची FDA विभागात बदली करण्यात आली असून प्रशासनात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. पुण्यातील मोठेगावकर क्लासला महापालिकेने नियमभंग प्रकरणी टाळे ठोकले. शहरात शिक्षण संस्थांच्या परवान्यावर चर्चा सुरू झाली आहे. EPFO कडून आता व्हॉट्सअपवर PF बॅलन्स माहिती देण्याची नवी सुविधा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. लॉकडाऊन इन इंडिया हा शब्द पुन्हा ट्रेंडमध्ये आला असून कोविड काळाच्या आठवणी आणि जागतिक तणावामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. जागतिक स्तरावर हवामान बदल आणि मुसळधार पावसाच्या घटनांमुळे अनेक देश सतर्क झाले आहे. भारतासह आशियाई देशांमध्ये मान्सूनवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. ऊर्जा सुरक्षेसाठी विविध देश अणुऊर्जा प्रकल्पाकडे वळताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या नव्या अणुऊर्जा कराराकडेही आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष लागले आहे. सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील राजकीय चर्चामुळे बेरोजगार तरुणांचे प्रश्न पुन्हा एकदा जागतिक चर्चेचा विषय बनले आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून जीवन गौरव पुरस्कार जाहीर. धन्यवाद.